नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणार आहोत बीके वॉटर पार्कला। तर हे बीके वॉटर पार्क कुठे आहे तेही जाणून घेऊया आणि त्यामध्ये काय काय फॅसिलिटी आहे, किती राईड आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। यामध्ये काय काय इन्क्लूड आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फायनली आम्ही पनवेलवरून बीके वॉटर पार्कला पोहोचलेलो आहोत। बीके वॉटर पार्क हे कोकण किंग रेस्टॉरंट, पडले रोड, कल्याणशील हायवे, पडले गाव, ठाणे, महाराष्ट्र येथे आहे। पनवेलकडून जर तुम्ही गेले तर 20 किलोमीटर अंतरावर हे आहे, म्हणजे ठाणे जाण्याची आपल्याला एवढं गरज नाही। ठाण्याच्या आधीच आपल्याला हे बीके वॉटर पार्क लागते। आमचा खूप हट्ट होता की वॉटर पार्कला जायचं आहे, म्हणून आम्ही बीके वॉटर पार्क चूज केलं। तर आता आपण बीके वॉटर पार्कला आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते बघूया। बीके वॉटर पार्कचं तिकीट किती आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत। बाहेरच्या एरियामध्ये फोटो काढल्यानंतर आपण तिकिटाकडे वळूया। तर तिकिटाची किती फीस आहे ते आपण बघणार आहोत। जर आपण एक दिवस अगोदर ऑनलाईन बुकिंग केली तर आपल्याला 10% सूट मिळते, आणि जर तुम्ही त्याच दिवशी केलं तर आपल्याला जेवढे पैसे त्यांचे असतात, जेवढी फी असते तेवढी पे करायची असते। मी ऑनलाईन बुकिंग केलेली नव्हती, म्हणून आम्हाला एका जणाचे 1400 रुपये लागले, आणि ज्याचे 4 फुटाच्या वरती हाईट आहे त्याला देखील 1400 रुपये लागले। मुलांची हाईट जर 4 फूटच्या वरती असेल तर त्यांना पूर्ण पैसे आपल्याला भरायचे आहेत। आपली बॅगांची चेकिंग झाल्यानंतर आतमध्ये आपल्याला जायचं आहे। तिथे त्यांच्या एक बँड देतात, ते बँड आपल्याला हाताला व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं आहे। आतमधून एक छोटंसं स्टिकर असतं, ते काढून आपल्याला हाताला लावायचं आहे। बीके वॉटर पार्कमध्ये मंडे टू फ्रायडे फीस कमी असते आणि सॅटर्डे संडे फीस जास्त असते। आता आपण आतमध्ये जाणार आहोत। तर इथे आपण मॉर्निंगला या 1400 रुपयामध्ये आपल्याला वॉटर पार्कमध्ये आपल्याला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं नाश्ता आणि चहा मिळते। तुम्हाला जर तुम्ही कपडे वगैरे कॉस्ट्यूम घ्यायचा असेल, वॉटर पार्कचा आपल्याला युनिफॉर्म घ्यायचा असेल तर तुम्ही तिथून खरेदी करू शकतात। साईडला स्टॉल असतात, तिथून देखील आपण खरेदी करू शकतो। जर तुम्ही आणलेल्या नसतील तर तुम्ही खरेदी करू शकतात। इथेच आपल्याला चेंजिंग रूम आल्यानंतर आधी आम्ही नाश्ता करायला गेलो। या वॉटर पार्कला स्पेस जास्त आहे आणि जेवण वगैरे देखील छान आहे। आम्ही सगळा आमचा ग्रुप नाश्ता करायला जाणार आहोत, म्हणजे इथे लाईन लावून घेणार आहोत। जेव्हा आम्ही वॉटर पार्कला गेलो तिथे बऱ्यापैकी गर्दी झालेली होती, म्हणजे बरीच मंडळी आलेली होती। बीके वॉटर पार्कला नाश्त्यामध्ये काय मिळते ते बघूयात। यामध्ये होते मिसळ पाव, उपमा आणि भुर्जी। जर तुम्हाला भुर्जी खायची असेल तर तुम्ही पाव भुर्जी खाऊ शकता। जर तुम्हाला उपमा खायचा असेल तुम्ही उपमा घेऊ शकता। जशी तुम्हाला जेवण करायचं असेल, नाश्ता फुल करायचा असेल तर तुम्ही करू शकता। इथे नाश्त्याची लिमिट नाही। आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आता आम्ही चेंजिंग रूमकडे जाणार आहोत। आता आम्ही चेंज वगैरे करून घेतलेला आहे, तर आता आपल्याला वॉटर पार्ककडे आपला दौरा घ्यायचा आहे। या बीके पार्कची जी आम्ही इन्फॉर्मेशन काढली होती त्याच्यामध्ये 22 राईड आहेत असं सांगण्यात आलेलं होतं, तर मला वाटतं 22 राईड असतील। नाश्त्याचा टाईम हा 10 ते 12 असतो, आणि आपला जेवणाचा टाईम हा 1 ते 3 असतो, आणि 4 ते 5 मध्ये आपण हायकिंग घेऊ शकतो। आणि 2 वेळेस वेपूल चालू होतो, तर तुम्ही तिकडे पण जाऊ शकता। जर तुम्हाला इकडच्या राईड करायच्या असतील तर इकडच्या राईड करू शकता, आणि तुम्हाला जर मोठ्या राईड करायच्या असतील तर ते जेवणाच्या आधी तुम्ही करून घ्या, कारण खूप मोठ्या राईड आहेत। जेवणानंतर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्या राईड तुम्ही करू शकता। बीके वॉटर पार्कचा खासियत मला ही आवडली की तिथे घाण वगैरे नाहीये, आजूबाजूचा परिसर चांगला आहे आणि जागा मोकळी आहे। तुम्हाला बसायला देखील चांगली जागा मिळेल। जेवणाच्या ठिकाणी फॅन असतील, गरम तिथे होत नाही, आणि तुम्ही कोणत्याही राईडने किंवा कुठेही पाण्यामध्ये खेळू शकतात। लहान मुलांसाठी सेफ आहे आणि टाईट सिक्युरिटी देखील आहे, म्हणून इथे तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही।
बीके वॉटर पार्क मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आणि टिप आणि ट्रिक्स मी शेअर करत असते ते तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि ज्यांना बीके वॉटर पार्कमध्ये फिरायचं असेल किंवा कोणाला जायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। स्क्रीनवरती बघत आहात तशा मोठ्या मोठ्या राईड आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, प्लस तिथं म्युझिक देखील आहे, तिथे देखील तुम्ही जाऊ शकतात। मोठ्या राईड आहेत त्यामध्ये 50 किलो वजनच्या वरती असायला हवे। जर 50च्या आधी असेल तर तुम्हाला मोठे राईड करता येणार नाही। जे लहान मुलं आहेत त्यांना अलाउड नाही आहे। जेव्हा तुम्ही मोठे राईड करायला जातात तेव्हा तिथे तुमचं वेट चेक केलं जातं। आणि ज्या लोकांना कसला बीपीचा वगैरे त्रास असेल, गर्दीचा त्रास असेल, लागत असेल त्या लोकांनी मोठे जे मोठे राईड आहेत ते करू नये, उगीच रिस्क घेऊ नये। कारण या इथे छोटे राईड देखील घेऊ शकतात आणि मुलांमध्ये एन्जॉय करू शकतात। वे पूल झाल्यानंतर मोठे राईड केल्यानंतर मग आम्ही जेवणाला गेलो, तर जेवणामध्ये काय काय होते ते आपण बघूयात। इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोघं अवेलेबल आहेत। तुम्ही चिकन, मटर पनीर, डाळ भात आणि सॅलड वगैरे तुम्ही घेऊ शकता। जेवण अगदी छान होतं, त्यामध्ये काही डाऊट नाहीये आणि बसायला जागा देखील छान होती, अगदी हवेशीर होते। तुम्ही बघू शकता पूर्णपणे जागा अवेलेबल आहे। खूप गर्दी जरी जास्त लोक जरी असले तरी सुद्धा तुम्हाला जागा असणार आहे। आणि दोघं साईडला जेवणाच्या ठिकाणी दोघं साईडला पाण्याची सोय केलेली आहे। पाणी अगदी चांगलं आहे, थंड देखील मिळेल आणि तुम्हाला नॉर्मल पाणी हवं असेल ते देखील मिळेल। वॉशरूम देखील अवेलेबल आहेत, रूम देखील अवेलेबल आहेत। जर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस देऊन रूम घ्यायचे असतील तर तुम्ही रूम देखील घेऊ शकतात। सकाळपासून जर तुम्ही गेला तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, थोडं रिलॅक्स व्हायला टाइम मिळतो, भरपूर छान तुम्हाला इथं एन्जॉय करता येईल। इथला माझा एक्सपिरियन्स खूप छान होता। बीके वॉटर पार्क मला अगदी खूप छान आवडला। आमच्या पूर्ण ग्रुपला बीके वॉटर पार्क नक्की खूप छान आवडला। ते आम्ही वे पूलसाठी आलेलो तर लहान मुलांना तिकडे अलाउड नाहीये, पुढे जाण्यासाठी अलाउड नाहीये, तर तुम्ही मागे त्यांना खेळवू शकतात। या साईडला मोठे राईड आहेत आणि तिथं सिक्युरिटी टाईट आहे, पण तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये, मस्त तुम्ही एन्जॉय करू शकतात। मोठे राईड करताना आतमधून मी शूटिंग केलेली नाही, कारण तिथे मोबाईल अलाउड नाही आणि मोबाईल अलाउड जरी असला तरी तो आपला खराब होण्याची शक्यता असू शकते, म्हणून मी मोबाईल आतमध्ये घेतलेला नाही। छान मस्त एन्जॉय झाल्यानंतर तुम्ही 4 वाजता किंवा 4:30-5 वाजता हाय टी घेण्यासाठी येऊ शकतात। तिथेच आपण जेव्हा जेवायला जातो रस्त्यावरती मॅजिक शो करणारे असतात, तर तुम्ही तो मॅजिक शो फ्रीमध्ये बघू शकतात। संध्याकाळचा चहा नाश्ता घेणार असाल तर तुम्ही पूर्णपणे एन्जॉय केल्यानंतर आरामात जाऊ शकता। हा स्क्रीनवरती बघत आहात लहान मुलांसाठी राईड आहे, त्याची इथं मिडल मुलांसाठी राईड आहे आणि त्याच्या थोड्या पुढे गेल्यानंतर मोठे राईड तुम्हाला बघायला मिळतील। आता आम्ही वे पूलकडे जात आहोत। मुलांना वे पूलपेक्षा त्यांना इथे छोट्या राईडमध्ये खेळायला खूप आवडत होते, म्हणून परत आम्ही याच ठिकाणी येत होतो। त्यांना तिथे स्विमिंग करता येत होते। जर तुमच्या मुलांना स्विमिंग येत असेल तर खूप छान, आणि हे आमच्या अंजलीताई मस्त एन्जॉय करताना तुम्हाला दिसतील। या पाण्यामध्ये बुडण्याची डुबण्याची काही शक्यता नाही आहे, पण जर तुमच्या मुलाला स्विमिंग येत असेल तर त्यांना चांगला चान्स आहे इथं स्विमिंग करण्यासाठी। या राईडकडे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, 2 मार्गाने आपण राईड करू शकतो। छान मस्त जेवण झाल्यानंतर तुम्ही क्रेझी रिव्हरमध्ये जाऊ शकतात। आम्ही ही रांग लावावी लागते आणि पहिल्यांदा जर तुम्ही डायरेक्ट गेले जेवल्यानंतर गर्दी नसते तेव्हा गेले तर तुम्ही 2-3दा देखील जाऊ शकतात। आम्ही देखील 2-3दा क्रेझी रिव्हरची मजा घेतली आणि शेवटी परत एकदा वे पूल स्टार्ट होते त्या ठिकाणी देखील जाताना आम्ही वे पूलला गेलो। अगदी 3-4 वर्षाची मुलं असतील तर त्या इथे राईड करू शकतात, तुम्ही बघू शकता। हे देखील खूप सुंदर आहे। संध्याकाळमध्ये थोडा वेळ झाल्यानंतर गर्दी कमी होते, स्टार्टिंगला थोडी गर्दी असते। तर तुम्हाला सारखी पाण्याची तहान लागत असेल तर बॉटल तुम्ही सोबत ठेवा, कारण जास्त ऊन असेल आणि आपण पाण्यामध्ये असाल तर आपल्याला त्याचा आपल्या बॉडीवरती इफेक्ट पडू शकतो, म्हणून पाणी तुमच्या जवळ नक्की ठेवा। मला एवढा वॉटर पार्कचा इंटरेस्ट नव्हता, पण जेव्हा मी गेले तर मी खूप छान एन्जॉय केला। सगळ्यांनी आमच्यासोबत सगळ्यांनी छान एन्जॉय केला। परत आम्ही एकदा कधीतरी परत वॉटर पार्कला जाऊ।
परत आम्हाला जायचं असेल तर आम्ही हा बीके वॉटर पार्क नक्की सिलेक्ट करू। त्यावेळेस आम्ही ऑफलाईन तिकीट काढले तर जेव्हा आम्ही आता नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा ऑनलाईन तिकीट काढू, म्हणजे जेणेकरून आम्हाला थोडा डिस्काउंट मिळेल। संध्याकाळी अजून एकदा वेव पूल स्टार्ट होतं, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर वेव पूलला देखील मुलांनी छान स्विमिंग केली, आम्ही देखील खूप छान एन्जॉय केला। जर तुम्हाला पाणी आवडत असेल, वॉटर पार्कला जायला आवडत असेल, रिसॉर्टला जायला आवडत असेल तर नक्कीच फिरायला हवे। शेवटी मोठ्या राईडचं शूट केलेलं, मोबाईल माझ्याकडे नव्हता, नंतर माझ्याकडे मोबाईल आला तेव्हा मी हे मोठ्या राईडचं शूट केलं। तर तुम्ही बघू शकता थोडी आपल्याला भीती वाटते, मी देखील पहिल्यांदा केलं तर मला खूप भीती वाटली, पण दुसऱ्यांदा जावं असं मला वाटले। आणि आम्ही हे क्रेझी रिव्हरला देखील 2दा गेलो। हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर नक्की बीके वॉटर पार्कला तुम्ही भेट द्या, एन्जॉय करा। आणि एन्जॉय केल्यानंतर तुम्हाला बीके वॉटर पार्क कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। यामध्ये मुलांना एवढं आवडायला लागले होते की तिथून जायलाच तयार नव्हते। थोडं आम्ही बाहेर आल्यानंतर नाश्ता केल्यानंतर देखील मुलांना परत पाण्यामध्ये जायचे होते, मग ते संध्याकाळ थोडी झाली की मग सर्व बंद होते। तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात तो राईड खूपच मोठा आहे, तिथून तुम्ही खूप मोठा आहे, तुम्ही तिथून नक्की जा, एकदा त्याचा अनुभव घ्या। काही होत नाही, फक्त डोळे लावून घ्यायचे आणि चालू द्यायचं। आपण वॉटर पार्कला नेहमी येत नाही, कधीतरी येतो, वर्षात एकदा येतो, तर नक्कीच हे राईड करायला हवे। मोठे राईड बंद असतात, संध्याकाळी स्टार्ट होतात। खूप सारे व्हिडिओ केले, खूप सारे फोटो काढले आणि खूप सारा एन्जॉय केला। तुम्हीही जा, तुम्हीही एन्जॉय करू शकतात। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळे लोक तिथे आलेले। एक तर आपल्याला वाटते वॉटर पार्क फक्त मुलांचे, कॉलेजच्या मुलांचे वगैरे असतात, पण तिथे मी 70-80 वयाचे लोक देखील बघितले। तर तुम्ही देखील कोणत्याही वयामध्ये एन्जॉय करू शकतात, वयाला कोणतंही बंधन नसतं। मला सजेस्ट करेल की वय तर नेहमीच आपलं वाढत असतं, पण कधीतरी आपल्या वयाला 10 वर्ष मागे टाकायचं आणि फुल मस्त असं एन्जॉय करायचा। मला माझा एक्सपिरियन्स कसा वाटला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पुढे तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा। आताही आमचं पूर्णपणे जाण्याचा वेळ झालेला आहे। आम्ही सगळ्यात शेवटी म्हणजे बरेच लोक गेल्यानंतर आम्ही निघालो, कारण मुलं आमची जायला तयारच नव्हते। परत सगळे कपडे वगैरे ओले असतात, जर तुम्ही वॉटर पार्कला जात असाल तर नायलॉनचे कपडे घाला, कारण आपण जेवणाला वगैरे जातो तर तेव्हा आपले ते कपडे ओलेच असतात, तर ते कपडे अंगावरतीच आपले सुकले गेले पाहिजे। छान असे कम्फर्टेबल कपडे तुम्ही वेअर करू शकतात आणि खूप सारे एन्जॉय करू शकतात। हा वॉटर पार्क अगदी मोकळ्या जागेवरती आहे, आजूबाजूचं वातावरण देखील चांगलं आहे, जास्त तुम्हाला घुसमट होणार नाही। पूर्णपणे फॅमिली ट्रिप काढायची असेल तर तुम्ही काढू शकता, इथे जाऊ शकता ना, जेवणाचं टेन्शन राहील। आणि लेडीजला आयतं भेटलं, रेडीमेड भेटलं तर तिला कसलंही जेवण दिलं तरी खायला आवडते। चला मंडळी, मग आम्ही आता चेंज वगैरे करून घेतलेलं आहे आणि आता आमचं घरी जाण्याचा वेळ झालेला आहे आणि आम्ही खूप सारं थकलेलो आहोत, आम्ही सर्वच थकलेलो आहोत आणि आम्ही एन्जॉय देखील खूप केलेला आहे। आता आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत।